काय शरद सोनवणे तुम्हाला फोन केला काल असं समजलं, काय नक्की बोलणं झालं? शरददादांनी फोन केला, त्यांची एवढंच म्हणणं होतं की ती गाडी सोडून देण्यात यावी. शरददादांनी एक बाजू ऐकून घेतली. कदाचित त्यांना चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आली असेल. शेवटी मी त्यांचंच काम करतो. शेवटी मी त्यांना त्यांच्या वेळेत जाऊन भेटून हे जे आज काही सॅम्पल घेतले, हे जे काही हे होणार आहे त्याची सगळ्याचं मी बसून त्यांच्याकडे जाऊन या सगळ्याचं त्यांना सविस्तरपणे सांगणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला काल सांगितलं गाडी सोडून द्यायला पाहिजे होती, ते माझ्या अखत्यारीत नाही. पण माझी साधी त्यांना विनंती होती की त्यांनी FDAचे अधिकारी येतपर्यंत थांबावं, एवढीच विनंती होती आणि ती त्यांनी मान्य केली. ते काय पुढे काही बोलले नाही. ते म्हटले ठीक आहे, काही अडचण नाही. म्हणजे गाडी सोडायला फोन त्यांनी केला होता? दुसरी बाजू तुम्ही आज सांगणार त्यांना जाऊन? हा, त्यांना जी काही माहिती कळाली ती कदाचित अपूर्ण असेल, त्यामुळे त्यांनी मागणी केली असेल की गाडी सोडा. पण त्याची नाण्याची दुसरी बाजू त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. आणि सोनवणेंनी पोलिसांना फोन केला की गाडी सोडवण्याबाबत अशी काही माहिती आली का आपल्याकडे? नाही, अजून तरी अशी काही मला माहिती आलेली याच्यावरती नाही. एक मी स्पष्टीकरण देतो. आज ओमराजला दसक्रिया होती. दसक्रिया झाल्यानंतर सन्माननीय मंगेश अण्णा काकडे दादा आणि मी संगती चाललो होतो. मंगेश अण्णा म्हटले आपल्याला ते काळवाडीच्या विषयात लक्ष घालावं लागेल, म्हणजे हे फोन येत आहेत. दादांनी स्पष्ट सांगितलं का लोकांच्या आणि लहान मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुषार भाऊ आणि काळवाडी जे करतायत का, जो निर्णय घेताय तो योग्य आहे. म्हणजे हा जो काही काल गैरसमज झालाय किंवा गैरसमज पसरवण्याचं काम केलंय ते कोणी करू नका. काल सकाळ जर दादा जर मला समजा कदाचित बोलले असते बुवा हे चुकीचं आहे यांचं, तर मला सुद्धा इथं काही गोष्टीचं प्रोटोकॉल म्हणून मी आलो नसतो ध्यानात ठेवा. तेव्हा उगाच दादांच्या नावाचं कुठे पण आणि कशा पण पद्धतीने बदनामी करायची थांबवा ही सर्वांना विनंती करतो. ऐका ना, आपण आता काहीच बोलायचं नाही मला. ऐकत मी जे ऐकलंय ते सांगितलं. अहो, पण आता मग पोलीस काय येत होते? मग दादा तो म्हणतात विषय कारवाई माझा करा, नाही. जे मी पोलीस माझ्या कारवाई कानाने करायची. ऐकलंय ते सांगतो. उगाच कशाला काही चर्चा आणि कशाला महत्व नुसतं येऊन जाऊन पाण्यात पाहायचं संताजी जाण्याचं सारखं करू नका. चांगल्याला चांगलं म्हणा, दादांचं काम चांगलंच आहे ही वस्तुस्थिती. आपण हे गाडी उद्या सोडून मला सोडवण्यासाठी काय पोलीस सांगता रात्रभर मला या काय सर्वांना त्रास देत होते की नाही बोलायचं नाही, आपला विषय आता डायव्हर्टच करू नका. आपलं महत्वाचं काय शालेय पोषणार तो एकदम गरजेचं आहे. पुढे पण काय झालं का? दादा 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 अरे काय चाललंय? पण आता गाडी सोडवणं गरजेचं होतं का नव्हतं? काय म्हणते संदीप? जाऊ दे, त्या विषयावर मला नाही बोलायचं. जे आहे ते मी सांगितलं 1 मिनिटात. हा, तुम्हाला जर हे विषयात गांभीर्य घ्यायचं असेल, नाहीतर मग या विषयाचं गांभीर्य संपल आणि दुसरीकडे जाईल आणि या विषयाचं गांभीर्य संपून जाईल. हा, काही झालं तालुक्यात का दादा टार्गेट केलं जाते, कशासाठी केलं जाते, काय चाललंय, चुकीचं कशाला वागता, काही झालं का दादा दादा अरे काय अहो, ते सरपंचांनी सांगितले, आम्ही असं कुठं आहे. काय मी बोलतोय? सरपंचांचं उत्तर दिलंय. सरपंचांना सोनवणेंनी फोन केला म्हणले ना ते. ऐका, हो बरोबर आहे. परंतु जे आहेत जे मला माहिती आहे ते मी सांगितलं ना. मग कशाला पुन्हा दादांचाच विषय घेता? तुमचा जो मेन आपला विषय आहे, आहार चांगला आहे का नाही, तो घ्यायचा का नाही, त्याच्यावर काय करायचं, मी व्हिडिओला फोन केलाय. वस्तुस्थिती आहे ना. पण कशासाठी गाडी सोडली असते तर हे कळलं तरी असतं का साहेब? ते जाऊ दे, तो विषय माझा नाही. मी जे ऐकलं त्याच्यावर मी उत्तर दिलंय. जयशिंगराव, आता सरपंच त्या जे विषयावर प्रयत्न तुम्हाला नाही करतात, बोलायचं. मग तुम्ही माझा विषय नाही, ऐका, ऐका. तुम्ही एवढं तापता का ना? जे आम्ही आहे ते थांबायचं सांगा. विषय नाही. आम्ही तुम्हाला तुम्हाला जर याच्यात गांभीर्य घ्यायचं असेल, त्याच ऐका साहेब, विषयासाठी आलो ना आम्ही सगळे. याच्यात जर गांभीर्य घ्यायचं असेल तर याला वेगळं मोड वेगळं वळण देऊ नका आणि जे चाललंय रास्त पद्धतीने त्याच्यावर बोला. काय होतोय, मी गेले 1-2 महिने पाहतोय, कुठं काही झालं का शरदांपाशी येऊन ठेपतं, कुठं काही झालं का शरदांपाशी येऊन ठेपतं. आपण हे सरपंच जाहीर- म्हणतात की त्यांनी फोन केला होता गाडी सोडायला. मी म्हणतो झालं त्यांनी मग आता आमदारकीचे लोक लावून इथं हसायचे बरं लोक नाही आली का? भाऊनी फोन केलता. तो जो आमदारांचा लोगो आहे ना, तो ज्या आमदाराचा असेल त्याला जाऊन विचारा. संग्राम थोपटे नावाच्या आता आमदाराचा आम्ही लोगो खुलासा केला वर आहे. गेलो. काही झालं संग्राम थोपटेंचा जुना लोगो आहे आणि तुम्ही जर त्यांना टार्गेट करत असाल आमदार नाही, शरदांना आता तर ही मी- चूक आहे. अहो, तुषार येवले कोण कार्यकर्ते? तुषार येवले त्यांचा जी काय तुषार येवले आमदार नाही, एक मिनिट त्यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या मोबाईल ऐकवा तुम्ही. नाही, एक मिनिट आहे का, मी तुषार येवलेला फोन केलाय. काय झालं? वर जाऊन आम्ही खुलासा केला. तो पोराने यांच्या नावाचा वापर केला, तुषार येवल्यांचा. त्या पोराने वापर केलाय. तुषार भाऊ फोन स्पीकरवर आहे, पत्रकार ऐकतात आहे. जो कोणी तर पोरगा आलता, ती मंचरची पोरं ते सगळं सांगा. तो लोगो कोण होता ते सांगा आणि ती पोरं कोण होती ते पण सांगा. बोला. आता काय माहिती का, बरं का, ते परत आपला काही संबंध नाही. ते पोरं कोण आहे आपला एक मित्र आहे तिथला. त्याच्या मी त्याला फोन केला होता का बा तुमची कोणी अशी पोरं आले का तिथं. त्याचं म्हणणं असं आहे, आपण तर स्वतः नाही, तो आपला मित्र आहे बरोबर. तो म्हणजे जो पोराला मी नाव काय त्याचं? त्याचं नाव ओमकार आहे बरोबर. नाही, नीट नाव सांगा ना, पूर्ण नाव सांगा. काय नाही अडचण. ओमकार निगोट. ओंकार निगोट. बरं, हा काय तो आपला मित्र आहे. त्याच्याकडे ती गाडी आहे का काय मी त्याला कन्फर्मेशन केलं. आपलं नाव फक्त ह्या भागामध्ये समजा चाकणची काय पोरं किंवा तिकडे सांगू शकता ओळख म्हणून बरोबर. हा, तर मग मी तेव्हा आपण नाही तिथं
आमच्यातला एखादा कार्यकर्ता तिकडे गेला असेल तर मी म्हणलं बा तो आपलं नाव ते सांगतोय. आता आपल्या त्यांचा काही संबंध नाही. समजा जो माणूस गेला जो त्याला विचारा पाहिजे तुम्ही बा तुम्ही त्यांचं नाव कसं काय घेता, बरोबर नाही? काय आलं त्यांनी तुमचं नाव घेतलं, त्याच्यावर लोगो पण होता आणि 57 नंबरची गाडी आप्पा नाव आहे मागं. हा बोला बोला. आमदारांचा काही लोगो नाही. आमदारांच्या गाडीचा त्यांचा अधिकृत लोगो आहे. उद्या कोणी पण टाकेल म्हणून हा आमदारांचा लोगो असं चालणार आहे का? बरं ते कोणाचे कार्यकर्ते आहेत? नाही ते मनसरला कोणाचे कारण मला तर वाटतं ते बजरंग दलाचे कार्यकर्ते मनसरमध्ये. तुमचे मित्र आहेत का ते? हा? तुमचे मित्र आहेत का? नाही, तो नाही माझा मित्र, दुसरा माझा मित्र आहे. तो सांगत होता तुम्ही तुमचे मित्र आहेत म्हणून. त्याला आपला मित्र नाही माझा मित्र आहे, त्याला म्हणा मोबाईल नंबर त्यांचा डायल कर ना, तुझ्याकडे सेव्ह आहे का? ठीक आहे, आमच्या व्हिज्युअल्स आहे. चला तो विषय आमच्याकडे visuals चला आहेत. आता आले की जाऊया आपण. काय हरकत नाही. चला.